मित्रांनो, स्फूर्ती देवता रमाबाई आंबेडकर या पुस्तकाच्या 7व्या भागाचे आज आपण वाचन करतो आहोत. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर सुरू करूया आजच्या 7व्या भागाचे वाचन. जीवनातील बऱ्या वाईट प्रसंगाचा अनुभव घेत डॉक्टर बाबासाहेबांसारख्या ध्येयवादी पतीच्या सहवासात साध्वी रमाबाईचे जीवन जात होते. त्यांच्या खडतर जीवन यज्ञामध्ये आपल्या त्यागाच्या समिधा श्रद्धेने समर्पित करून साध्वी रमाबाई बाबासाहेबांना यथामती व यथाशक्ती सहकार्य देत असे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या पुरुषाबरोबर संसार करीत असताना रमाबाईंना एकूण 5 मुले झाली, परंतु त्यापैकी पहिला पुत्र यशवंत सोडून बाकीचे 4 मुले अकालीच कालवश झालेत. गंगाधर, रमेश, इंदू व राजरत्न ही त्या अभागी बालकांची नावे होत. धाकटा मुलगा राजरत्न हा बाबासाहेबाचा फारच लाडका होता. राजरत्न आपल्या वडिलांची हुबेहूब प्रतिमा. त्या गुटगुटीत व गौरवर्णीय बालकाविषयी बाबाच्या अंतःकरणात नितांत प्रेम होते. एके दिवशी बाळ राजरत्नाला थोडा ताप आला तेव्हा रमाबाईंनी प्रथमतः त्याला काही गावठी उपाय केले, तसेच वैद्याचे औषधही दिले, परंतु विशेष लाभ होताना दिसेना. त्यातच राजरत्नाला 1926च्या जुलै महिन्यात डबल निमोनिया झाला. तेव्हा मुंबईतील तज्ञ डॉक्टरांना बोलवण्यात येऊन उची महाग औषधे देण्यात आली. आजारी बालकाच्या सेवेसाठी एक नर्स देखील ठेवण्यात आली, परंतु त्याचाही विशेष फायदा दिसेना. बाबासाहेब, रमाबाई, लक्ष्मीबाई, शंकर मामा वगैरे घरातील सारी मंडळी रात्रभर जागरणे करून राजरत्नाची सेवा करू लागली. 2 दिवसापासून बाबासाहेब कोर्टात देखील गेले नाहीत, परंतु राजरत्नाला आता थोडेसे बरे वाटू लागल्यामुळे दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता एक महत्वाची केस चालविण्याकरता डॉक्टर आंबेडकरांना हायकोर्टात जावे लागले. दुर्दैवाने त्याच दिवशी 2 वाजता राजरत्नने प्राण सोडला. कोर्टातून परत आल्यावर बाबासाहेबांना जेव्हा ही दुःखद वार्ता कळली तेव्हा ते दुःखातिरेकाने जणू वेळेत झाले. एखाद्या अजान बालकासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. लाडक्या राजरत्नाच्या अकाली मृत्यूमुळे बाबासाहेबाचे मन शतशः विदीर्ण झाले, परंतु काळापुढे कोणाचे काहीही चालत नसे. राजरत्नाच्या निधनामुळे पिताश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर या दोघांचीही प्रकृतीवर बराच ताण पडला. उभयतांचे शरीर खंगू लागले. मानसिक व शारीरिक ताणामुळे रमाबाई तर सतत आजारी राहू लागल्या. आपली पत्नी रमाबाईची प्रकृती सुधारावी म्हणून बाबासाहेबांनी तज्ञ डॉक्टरांकडून खूप औषधोपचार केले. निष्णात चिकित्सकांकडून रमाबाईची प्रकृती तपासून घेतली. चांगली उंची औषधे दिली, परंतु त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा दिसेना. आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यावरून बाबासाहेब पत्नीविषयक सांसारिक संबंधापासून व्रतस्थ राहू लागले. त्यामुळे तर रमाबाईंना अधिकच दुःख होऊ लागले. आपल्या स्वतःच्या प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टर साहेबांची कोणतीच इच्छा आपण पुरी करू शकत नाही ही जाणीव त्यांना प्रकर्षाने बोचू लागली. या मानसिक व्यथेमुळे रमाबाई दिवसानुदिवस अस्थिपंजर व पिवळ्या रक्तहीन दिसू लागल्या. अशा ही आजारी स्थितीमुळे पतिनिष्ठ रमाबाई डॉक्टर साहेबांचा जेवणाचा डबा त्यांच्या ऑफिसात वेळेवर पाठवून देत, परंतु बाबासाहेब आठवण ठेवून कधी जेवायचे तर कधी कार्य बाहुल्यामुळे विस्मरण होऊन कधी जेवत नसत. त्यामुळे जेवणाचा डबा तसाच भरलेला घरी परत येईल. न जेवता भरलेला डबा घरी आलेला पाहून साध्वी रमाबाई व्यथित होत. पती उपाशी असल्याचे पाहून त्या दिवशी त्या खोलीत उपाशी राहत. ही गोष्ट डॉक्टर साहेबांच्या जेव्हा लक्षात आली तेव्हापासून त्यांनी भरलेला डबा घरी परत पाठवणे बंद केले. ज्या दिवशी ते स्वतः जेवत नसत त्या दिवशी आपल्या डब्यातील भोजन इतर सहकाऱ्यांना देऊन रिकामा डबा घरी पाठवीत. सत्य परिस्थिती जेव्हा रमाबाईला समजली तेव्हा त्या अत्यंत दुःखी झाल्या. मार्च 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मलेरियाने आजारी झाले. अंगात बराच ताप असल्यामुळे 2-3 दिवस त्यांनी अन्नाला सुद्धा स्पर्श केला नाही. त्या कालावधीत त्यांनी पूर्ण केले होते तेव्हा साध्वी रमाबाईंनीही अन्न पाणी पूर्णपणे वर्ज्य केले, परंतु 4थ्या दिवशी ताप उतरताच डॉक्टरांच्या सांगण्यावरून जेव्हा फक्त वरण भात खाल्ला तेव्हा रमाबाईंनीही तोच आहार घेऊन आपले उपोषण सोडले. यावरून पतिनिष्ठ रमाबाई आपल्या ध्येयवादी पतीच्या संघर्षमय जीवनाशी सर्वस्वी एकरूप झाल्या होत्या हे दिसून येते. सायमन कमिशनच्या शिफारशीमुळे भारताची घटना बनवण्यासाठी इंग्रज सरकारने लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले. 1920 सालची ही घटना.
त्या पहिल्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादूर श्रीनिवास या दोन विद्वानांना अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून निमंत्रित केले होते. इंग्रज सरकारच्या खास निमंत्रणावरून आपले साहेब लंडनला जात असल्याचे वृत्त ऐकून रमाबाईंना साहजिकच अत्यानंद झाला. परंतु सुमारे 3-4 महिने मुंबईच्या बाहेर परदेशात आपणास राहावे लागणार या कल्पनेने बाबासाहेब मात्र थोडे बेचैन होते. कारण यावेळी त्यांची पत्नी रमाबाई, पुत्र यशवंत व भावजय लक्ष्मीबाई या साऱ्यांची प्रकृती बरी नव्हती. फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काही काळ तरी त्यांना मुंबईच्या बाहेर शुद्ध हवेच्या ठिकाणी पाठवणे आवश्यक होते. परंतु त्या तिघांनाही कुठे पाठवावे हे निश्चित ठरेना. तेवढ्या धारवाड वसतिगृहाचे अधीक्षक श्री बळवंतराव वराळे हे बाबासाहेबांना निरोप द्यावयास आले असता त्यांना अचानक दिसले. धारवाडची हवा देखील चांगली असल्यामुळे हवा पालट म्हणून तिघांनीही धारवाडला सोबत घेऊन जाण्याची बाबासाहेबांनी श्री वराळे यांना विनंती केली. अशा प्रकारे आपणास अनायसे मातोश्री रमाबाई सारख्यांची सेवा कराव्यास मिळेल या कल्पनेने त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी अस्पृश्यांचे आदरणीय नेते डॉक्टर बाबासाहेबांची विनंती सहर्ष मान्य केली. दिनांक 4 ऑक्टोबर 1930 रोजी डॉक्टर आंबेडकर मुंबईहून लंडनला आगबोटीने जावयास निघाले. परंतु प्रवासात पतिदेवाच्या खाण्यापिण्याची मुळीच गैरसोय होऊ नये अशी कोणत्याही साध्वी पत्नीला मनीषा असणे स्वाभाविकच होय. त्यांना सात्विक व ताजे अन्न रोज खाव्यास मिळावे ही रमाबाईची हार्दिक इच्छा होती. म्हणून पतिनिष्ठ रमाबाईंनी आग बोटीवर जाऊन तेथील खाण्यापिण्याची व्यवस्था प्रत्यक्ष पाहिली. तेव्हाच त्यांचे समाधान झाले. दुसऱ्या दिवशी रमाबाई, लक्ष्मीबाई, यशवंत आणि मंडळी श्री बळवंतराव वराळेसह धारवाडला सुखरूप येऊन पोहोचली. मुंबईतील आपले घर सोडून मुंबई बाहेर राहावयास जाण्याचा रमाबाईचा हा पहिला प्रसंग असावा. सुरुवातीचे 4-5 दिवस रमाबाई व लक्ष्मीबाई घराबाहेर पडल्याच नाहीत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्या दोघीही मग दररोज संध्याकाळी गावाबाहेर मोकळ्या हवेत फिराव्यास जाऊ लागल्या. धारवाड तसे दाट लोकवस्तीचे मोठे शहर नव्हतेच. तेथील हवा ही मोकळी, स्वच्छ व त्यामुळे विशेषतः रमाबाईच्या प्रकृतीला धारवाडची हवा चांगलीच मानवली. श्री वराळे हे तेथील दलित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे व्यवस्थापक नि अधीक्षक होते आणि ते वसतिगृह डॉक्टर आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे स्थापन झालेले असल्यामुळे वसतिगृह पाहण्याची इच्छा रमाबाईंनी श्री बळवंतराव वराळे जवळ प्रदर्शित केली. तेथील चांगली व्यवस्था पाहून रमाबाईंनी समाधान व्यक्त केले. धारवाडच्या त्या मुक्कामात तेथील स्वयंपाकगृहावर रमाबाई स्वतः देखरेख करू लागल्या. कधी कधी तर विद्यार्थी मुलांना त्या अन्नही वाढत असत. मातोश्री रमाबाई आता वसतिगृहातील विद्यार्थी बालकात विशेष रमू लागल्या. त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ लागल्या. त्यांच्या सुखदुःखात रस घेऊ लागल्या. त्यामुळे रमाबाईंना समाधान मिळू लागले. मनाला अनायसे प्रसन्नता मिळू लागली. तेथील प्रसन्न वातावरणात रमाबाईची प्रकृती सुद्धा हळूहळू सुधारू लागली आणि वसतिगृहातील साऱ्या दलित विद्यार्थ्यांना रमाबाईच्या स्वरूपात प्रत्यक्ष आईच मिळाली. जानेवारी 1931च्या मध्यावर मुंबईला परत येणार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पत्र त्यांच्या प्रियतम रामूला म्हणजेच पत्नी रमाबाईला धारवाड मुक्कामी आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी तत्पूर्वी आगाऊ मुंबईला घरी जाण्याची साध्वी रमाबाईने ठरवले आणि पतिदेव परदेशातून मुंबईला येण्याच्या अगोदर रमाबाई धारवाडवरून मुंबईला येऊन पोहोचल्या होत्या. मुंबईला परत आल्यावर बाबासाहेबाची व रमाबाईची पहिली गाठभेट झाली तेव्हा धारवाडच्या शुद्ध हवेमुळे आपल्या पत्नीच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचे बघून त्यांनाही बरेच समाधान लाभले. अस्पृश्याचे सन्माननीय नेते म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्यासाठी 1931 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा निमंत्रण देण्यात आले. दिनांक 7 सप्टेंबर 1931 पासून लंडनला दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली. पहिल्या परिषदेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी प्रत्यक्ष भाग न घेतल्यामुळे या परिषदेमध्ये पास झालेल्या ठरावांना महात्मा गांधींनी आपली मान्यता दिली नाही. त्यामुळे ब्रिटिश सरकारला ही दुसरी गोलमेज परिषद बोलवावी लागली. सरकारच्या निमंत्रणानुसार प्रस्तुत परिषदेत उपस्थित राहण्यासाठी दिनांक 15/8/1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून रवाना झाले. डॉक्टर आंबेडकर अस्पृश्यांचे नेते म्हणून लंडन येथील परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी अस्पृश्यांची बाजू परिषदेत अत्यंत प्रभावी रीतीने मांडली. दिनांक 1 डिसेंबर 1931 ला दुसरी गोलमेज परिषद समाप्त झाली.
त्यानंतर लंडनची गोलमेज परिषद आटपून डॉक्टर आंबेडकर अमेरिकेला गेले. तिथे काही व्याख्याने दिल्यानंतर बाबासाहेबांना घेऊन येणारी अमेरिकेची आगबोट दिनांक 29 जानेवारी 1932 रोजी सकाळी ठीक 6 वाजता मुंबईला पोहोचली. भल्या पहाटेपासून डॉक्टर आंबेडकरांच्या आगमनाचे त्यांचे इष्टमित्र, अनुयायी, नातेवाईक व हितचिंतक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यापैकी प्रत्येक व्यक्ती हातात शोभिवंत हार घेऊन पहाटेच्या थंडीत शांतपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्या प्रचंड गर्दीतच त्यांची पत्नी सौ रमाबाई आंबेडकर हातात सुगंधी फुलांचा हार घेऊन पतिदेवाची वाट बघत उभ्या होत्या. सत्कार मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आगबोटीतून खाली उतरताच जमलेल्या सर्व लोकांनी गगनभेदी घोषणा द्यावयास सुरुवात केली. डॉक्टर आंबेडकरांना मानवंदना दिली. लगेच हार घालण्यासाठी बाबासाहेबांच्या सभोवती गर्दी उसळली. प्रेमाचे व निष्ठेचे प्रतीक असे शेकडो हार त्यांच्या गळ्यात पडले. परंतु या साऱ्या गर्दीपासून साध्वी रमादेवी दूरच उभ्या होत्या. पतिदेवावरील अस्पृश्य जनतेचे हे अफाट प्रेम त्या प्रथमच पाहत होत्या. रमाबाईंनी सर्वात शेवटी बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातला आणि तो देखील त्यांच्या चरणावर नजर लावूनच. अभिनंदनाच्या या सत्काराच्या जाहीर सभेत रमाबाईंना शेवटी हार घालण्याविषयी व पायतळी बघण्याचे कारणाविषयी विचारण्यात आले. तेव्हा न डगमगता त्या उद्गारल्या, साहेबांनी दलितांच्या उद्धाराचे कंकण हाती बांधले आहेत. मी त्यांची धर्मपत्नी असल्यामुळे त्या कंकणाला माझी नजर लागू नये म्हणून मी पतिराजांच्या पदकमलाकडे बघत साहेबांच्या गळ्यात हार घातला. हे पतिनिष्ठा रमाबाईचे तर्कपूर्ण उत्तर ऐकून सत्काराच्या सभेतील सर्व श्रोते आश्चर्यचकित झाले आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या बुद्धिमत्तेची मुक्त कंठाने प्रशंसा करू लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे दलितोद्धारासाठी समर्पित केलेले कष्टमय जीवन. आपल्या संसाराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता. अशा आपल्या पतिदेवांना साध्वी रमाबाईंनी प्रपंचाच्या कोंडवाळ्यात मुद्दाम कोंडून ठेवले नाही किंवा आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीही अपेक्षा केली नाही. उलट संसाराचा सर्व भार गृहलक्ष्मी या नात्याने रमाबाईंनी स्वतः सांभाळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या पददलितांच्या समर्थ नेत्याला अस्पृश्य उद्धाराचे पवित्र कार्य करण्यासाठी समाजकारणाच्या विशाल क्षेत्रात मुक्त संचार करण्यास त्यांनी स्वखुशीने सहाय्य केले. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.